उजनी धरणात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी संप पुकारलाय। राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून उजनी धरण जलाशयात मासेमारी करण्यासाठी ई टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे। याला स्थानिक मच्छीमारांनी विरोध दर्शवलाय। संपाचा आजचा तिसरा दिवस आहे। मासेमारी बंद असल्याने जवळपास 3 दिवसात 2.25 ते 2.5 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे। मासळी बाजारातून याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। उजनी धरण जलाशयामध्ये मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांनी संप पुकारलाय आणि आज त्यांच्या संपाचा सलग तिसरा दिवस आहे। त्यामुळे कोट्यावधी रुपयांची उजनी धरणातील मासेमारीची जी उलाढाल होते ती ठप्प झाली आहे। मी सध्या इंदापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या मार्केटमध्ये आलेलो आहे आणि हेच ते मासळी बाजाराचं मार्केट आहे जे या ठिकाणी आज पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळतोय। खरं तर आज तिसरा दिवस हे मार्केट बंद आहे। केवळ इंदापूरमधलंच मार्केट बंद नाही तर इंदापूर तालुक्यातील भिगवण मासळी बाजार असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातील जेऊर असेल, कंधार असेल, याशिवाय इतर मासळी बाजार आहेत ते गेल्या 3 दिवसापासून ठप्प आहेत आणि याचा परिणाम जो आहे तो थेट या ठिकाणच्या व्यापारावर होताना आपल्याला पाहायला मिळतोय। राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून उजनी धरण जलाशयात मासेमारी करण्यासाठी ई टेंडर प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे आणि याला स्थानिक मच्छीमारांनी प्रचंड विरोध दर्शवलाय। राज्य सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा आणि पूर्वीप्रमाणे मासिक पास पद्धत आहे ती सुरू ठेवावी अशी मच्छीमारांची प्रमुख मागणी आहे आणि आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी मच्छीमार संपावर गेलेत। त्यामुळे मच्छी खवय्यांची आणि हॉटेल व्यावसायिकांची देखील मोठी अडचण झालेली आहे, कारण आता या संपाचा तिसरा दिवस आहे। संपूर्ण मासळी बाजार ठप्प झालाय, त्यामुळे मासे मिळत नाहीत आणि त्याचा थेट परिणाम हॉटेल व्यावसायिकावर देखील होतोय। त्यामुळे राज्य सरकार आता मच्छीमारांच्या मागण्यांचा कितपत विचार करणार आणि यावरती ठोस काय भूमिका घेणार किंवा कसा तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। देवा राखुंडे, NDTV मराठी,